टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। जालना शहरासह जिल्ह्याच्या विविध भागामध्ये काल अवकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली आणि एकच दानादान जी आहे ती शेतकऱ्यांची उडाल्याचं पाहायला मिळालं। प्रामुख्याने जालना तालुका आणि बदनापूर तालुका या दोन तालुक्यामध्ये या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे। बदनापूर तालुक्यात काही ठिकाणी गारपिटीचा तडाखा जो आहे तो प्रामुख्याने आपल्याला बसताना पाहायला मिळत आहे। काल खरं तर सायंकाळच्या सुमारास अवकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली आणि गारपीट सुद्धा या ठिकाणी झालेली आहे। बदनापूर तालुक्यातल्या भरडखेडा या गावामध्ये सध्या मी आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर केसर आंब्याची ही बाग आहे। या बागेत सध्या मी आहे। आपण जर या ठिकाणची ही दृश्य बघितली तर केसर आंबे अक्षरशः या गारपिटीच्या तडाख्यामुळे खाली गळून पडलेले आहे। मोठी नासाडी जी आहे ती या आंबा पिकाची झालेली आहे। त्यामुळे शेतकरी जे आहेत ते आता चिंतेत असल्याचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। पुढील 3 दिवस सुद्धा हवामान विभागाकडून जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर या झाडाखाली सुद्धा मोठ्या प्रमाणात आंबे जे आहेत ते गळून पडलेले आहे। ही केसर आंब्याची बाग जर बघितली तर साधारणतः 1,500 ते 2,000 झाडं आहे आणि प्रत्येक झाडाखाली हीच स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे फळबाग उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत असल्याचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे प्रामुख्याने फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान जे आहे ते झालेलं आहे। त्यामुळे बदनापूर तालुक्यात या फळबागांना गारपिटीचा तडाखा मोठ्या प्रमाणात बसलेला आहे। आपल्या सोबत बोलण्यासाठी हे इथले फळबाग उत्पादक तरुण शेतकरी आहे। मला सांगा काय कालचा घटनाक्रम होता आणि कशी तुमची तारांबळ उडली, किती हे संपूर्ण झाड आहे? हे 1000 ते 1,500 झाडं आहे जवळपास आणि काल अशी धांदळ उडाली होती की वारं, पाऊस, गारपीट हे सगळं सोबतच होतं। इतकं मोठं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आता आपण पाहू राहिले इथं अजूक अद्याप आपले टीव्ही 9 इथं पोहोचले त्याबद्दल आपले आभार बांधावर पोहोचले। प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही। आपल्या माध्यमातून माझी जिल्हाधिकाऱ्याला विनंती आहे, तुम्ही तहसीलदारांना सांगून कृषी सहाय्यक तलाठी याला पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदतीचे काहीतरी आश्वासन द्या आणि मिळून द्या मदत। इतकं मोठं नुकसान झालं की आता पाहू शकता आपण। आणि आता सध्या फळबागाच म्हणजे उन्हाळ्यात आता इतर पीक आपण तर कोणते घेऊ शकत नाही, सोयाबीन वगैरे पाणीच नाही, फळबागालाच पाणी टँकरनं टाकायला राहिलं। इतकं मोठं नुकसान झालेलं आहे आणि शासनानं कोणतीच दखल नाही घेतली। अजून आपल्या माध्यमातून विनंती की शासनाने दखल घ्यावा आणि थोडी आर्थिक भरपाई मिळून द्यावा। जवळपास 70% नुकसान झालेली आहे आणि जे मोहर आहे त्या टायमाला जेव्हा ह्या फळबागाच्या झाडाला म्हणजे आंब्याच्या झाडाला जेव्हा मोहर लागला होता त्या टायमात पीक आभाळ आणि पाऊस झाला होता। मोहर त्या टायमात 50% गळाला होता आणि 50% पीक आता राहिलेलं होतं। म्हणलं आता हे चांगलं हातात येईन, तोंडात खायचा घास आला हातात आणि आता असं नैसर्गिक संकट आलं प्रचंड मोठं। बर, काय मागणी तुमची सरकारकडे, आता प्रशासनाकडे काय मागणी? माझी सरकारला एकच विनंती आहे की सरकारने याचं तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्याला भरपाई करून द्यावी। कारण की शेतकऱ्यासमोर एवढं संकट आहे, फळबाग वाचवण्यासाठी अक्षरशः टँकरनं पाणी टाकून आणि तोंडाशी घास आला आणि तो घास हिरवून घेतला। पण माझी सरकारला विनंती की सरकार शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, याची तात्काळ दखल घेऊन तात्काळ मदत देईन अशीच अपेक्षा सरकारकडून करतो। एकूणच आपण जर हे चित्र बघितलं तर सरकारने नुकसान भरपाई जी आहे ती देण्याची मागणी हे शेतकरी करत आहे। खरं तर तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या या बागा आहेत। उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे, टँकरच्या माध्यमातून पाणी टाकून या फळबागा वाचवल्या जात आहे। मात्र काल झालेल्या पावसामुळे या शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान जे आहे ते झालेलं आहे आणि प्रामुख्याने शेतकऱ्यांनी आता नुकसानीचे पंचनामे करण्याची देखील मागणी आता जिल्हा प्रशासनाकडे केलेली आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून अद्याप नुकसानीचे पंचनामे जे आहेत ते करण्यात आलेले नाही। त्यामुळे पंचनामे होणार तरी किंवा असा सवाल जो आहे तो उपस्थित होताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे सरकारकडून आता या नुकसान भरपाई म्हणून या शेतकऱ्यांना काय मदत मिळणार हे आता येणारा काळच सांगेल। रामनाथ ढाकणे, टीव्ही 9 मराठी, भराडखेडा, बदनापूर, जालना।